नमस्कार मंडळी. तर बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग टाकतोय. तर आज मी आलो आहे ब्ल्यू वॉटर JBR मध्ये त्या साईडला. तर मी तुम्हाला ते हळूहळू दाखवणार आहे आणि आज आम्ही ह्यानंतर शॉपिंगला पण जाणार आहे. तर हळूहळू तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो दुबईमध्ये. आणि इकडे हा खूप एक्सपेन्सिव्ह एरिया आहे आणि म्हणजे आपल्यासारख्या लोकांसाठी एफर्ट करायला थोडा मुश्किल आहे. आमच्यासोबत आम्ही 4 जण आहेत सगळे. आमच्यासोबत 2 मॉडेल आहेत, हा एक आणि हा एक. बोथ आर फ्रॉम इंडिया आणि फ्रॉम पाकिस्तान. कैसा है भाई? सर्जिल भाई कैसा लग रहा है दुबई में आके पाकिस्तान से? बहुत अच्छा लग रहा है और हमारे साथ है भाई इंडिया की बहुत अच्छी भाई है. हा पूर्णपणे JBRचा एरिया आहे आणि इथे जास्त करून ट्रॅफिक असते इव्हिनिंगला, कारण सगळी लोक इकडे येतात प्रायव्हेट कार वगैरे घेऊन किंवा रेंट टॅक्सी वगैरे सगळ्या गोष्टी. बघू शकता तुम्ही. हा इथं सगळे 5 स्टार हॉटेल्स आहेत, रेसिडेन्सी आहेत आणि सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत. फायनली आम्ही पोहोचलो या साईडला. भरपूर चालत आलो त्या साईडनं असं राऊंड मारून आता इकडे आलो आहे. ही समोर जी जाते ती ॲच आहे, बोट. डिनरसाठी बुक करतात लोक त्यांना. आणि हा दुबईचा व्ह्यू पण दिसतो या ठिकाणी. एक्झॅक्टली इकडे हा सगळे 5 स्टार प्रॉपर्टी आहेत आणि प्रायव्हेट रेसिडेन्सी पण आहेत. आणि इथे आपण बीचवर येऊ शकतो फ्री ऑफ कॉस्ट, चार्जेस वगैरे काही नाही आहे. आणि जेवढा पण टाईम स्पेंड करू शकतो आपण इथे. हे असे छोटे छोटे यार्ड आपण बुक करू शकतो बोट. आणि मे बी 100 दिराम 1000 दिराम असते प्रायव्हेट. ही जरा मोठी आहे, तिथे थोडा जास्त असणार. आणि त्यामध्ये 8-10 जण इझिली आपण एन्जॉय करू शकतो. विशाल भाई, इसके बारे में बता थोड़ा. जो आपने अभी पीछे देखा उसको हमारा एड्रेस होटल है. ओके. मरीना का सबसे बड़ा होटल है. हम लोग खड़े हैं रैफ्ट लिंक में. रैफ्ट लिंक से हम लोग ब्लू वाटर कनेक्ट कर सकते हैं मरीना वॉक से. राइट. और वो है अल आइन, वर्ल्ड का सबसे लार्जेस्ट फेरिस व्हील है वो. अभी तो वर्किंग है. आप अगर सीजन में आएंगे तो आपको न्यू ईयर के टाइम वहाँ पर लाइट शाम को भी दिखते हैं. अभी भी दिखेंगे लाइट्स. आप 6 बजे के बाद आएंगे जब सूरज ढल जाएगा उसके बाद लाइट्स ऑन होगी और वो बहुत अच्छा नज़ारा है. भरपूर टेम्परेचर आहे, तरी पण आता इव्हिनिंग झाली म्हणून थोडं ठीक आहे. सगळी हालत खराब झाली आहे. दुबईमधला हा सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह एरिया म्हटलं तर हा JBR आहे. इथे सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत आणि व्ह्यू पण तसा आहे ह्या ठिकाणी. वॉटरचा एंट्रन्स आहे आणि ह्या ठिकाणी सगळे शॉप्स आणि खाली पण रेस्टॉरंट आहे, वरती पण रेस्टॉरंट आहे आणि हा इकडचा व्ह्यू आहे असा. आणि आता आम्ही हळूहळू मध्ये जाणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो.
करून रेडी होऊन आलो होतो. आमच्या हाल बघू शकता तुम्ही, पूर्ण घामाघूम आणि एवढा टेम्परेचर आहे ना. हा एक दलिंदर आहे, फोटोशूट करतो आमचा, म्हणून त्याला ठेवलं सोबत, नाही तर हाकलून दिला असता आतापर्यंत. दुबईमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे इकडचे रस्ते, इकडचे रूल्स आणि रेग्युलेशन्स. म्हणजे ते सगळ्यांसाठी सेम आहेत, जसं लोकल असो की बाहेरच्या देशात असो, सगळ्यांना सेम आहे. आणि तुम्हाला मी दाखवू शकतो इकडचे रस्ते आणि क्लीन कसं आहे. सगळ्यांनी कचरा वगैरे असं कुठं नाही टाकणार, म्हणजे जसं आपल्याकडे टाकतं तसं कम्पेअर नाही करत आहे. पण असं आपण जर फॉलो केलं तर आपल्याकडे पण आपण असं क्लीन ठेवू शकतो. आणि इकडचे आपल्यासारखी माती नाही, तरी पण इकडे अशी झाडं बिडं लावतात, बाहेरून माती आणून इम्पोर्ट करून एकदम असं दिसणारं एकदम खूप छान असं वातावरण त्यांनी बनवलेलं आहे दुबईमध्ये, ते पण असं वाळवंटामध्ये. तर आपण पण असं थोडंसं, मला वाटतं आपल्या पण सरकारने थोडीशी काळजी घ्यावी. आपले लोक आहेत इंडियन लोक, त्यांनी पण थोडंफार काळजी घेतली तर आपण पण. आम्ही आता आईन या ठिकाणी आलो आहे पायथ्याशी, तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया तिकडे. दुबईमध्ये मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडणारी म्हणजे एकदम स्वच्छता. इथे खूप असं टेक केअर केलं जातं, जसे की आपल्याकडे नाही करत एवढं. आणि लोक कोणी काही खाऊन फुकणार नाही, काही नाही, एकदम असं भारी असं वातावरण बनवलेलं आहे, जेणेकरून लोकांना असं मन प्रसन्न असं वाटेल ह्या ठिकाणी असं. आणि आपल्याकडे जत्रामध्ये असं बनवलं जातं, मोठमोठे पाळणे वगैरे असतात. तर आता रिअलमध्ये दुबईचं तुम्हाला पाळणं दाखवतो, त्याला आईन असे म्हणतात. अँड इथे रेस्टॉरंट पण आहेत खाली बेसला, तुम्ही बघू शकता. इकडून तिकडून सगळ्या गोष्टी, शॉप्स आणि रेस्टॉरंट आहेत. भारी असं स्ट्रक्चर बनवलं आहे बघा, बघायसारखं एकदम. आणि रात्रीच्या वेळी इथे लाईटिंग्स वगैरे असतात, असं अतिशय सुंदर असं दिसतं इथे. आणि आम्ही ते पण बघू, आम्ही जर तोपर्यंत इथे थांबलो तर तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. आता आम्ही जातो त्याच्या पायथ्याची, त्याचे तिकीट्स वगैरे ऑनलाईन बुकिंग करावं लागते. एक्झॅक्टली आम्ही पण चेक केलं नाही, आम्ही आता चेक करू. आणि जर आपल्या हिशोबात असेल तर आम्ही पक्का बुक करू आणि जाऊ वरती बघायला. फायनली आम्ही पोहोचलो आहे पायथ्याची. तर हा इथून ते इथपर्यंत एवढा उंच आहे की नजर पण जाऊ शकत नाही तोपर्यंत. आणि जर त्यामध्ये बसलो तर एक वेगळीच मजा आहे. त्यामधून सगळी दुबई ह्या साईडनं JBR जो पण आपण एरिया बघत आलो आतापर्यंत, त्या एरियामध्ये सगळं दिसणार हा त्याच्यामधून. आणि ह्या साईडला समुद्र आहे सगळं, त्यामधून सी व्ह्यू दिसतो. आणि इथून जे आहे ते बिल्डिंग सगळं दिसणार, ते JBRचे आहे त्या साईडला. तर हा त्याचा बेस आहे. आणि इथून ऑनलाईन तिकीट्स वगैरे बुक केल्यानंतर आपल्याला ह्या साईडनं वरती जावं लागते. आणि त्या साईडनं आपल्याला ते वरती मध्ये बसवतात आणि नंतर आपण वरचा व्ह्यू बघू शकतो त्यामध्ये. तर हा त्याचा व्ह्यू आहे. आपण सी व्ह्यू आणि JBRचा व्ह्यू बघायला जाणार आहोत. तर तुम्हाला ह्या साईडनं दाखवतो. आता आम्हाला इथे सिक्युरिटीनं पकडलं होतं आणि इथे अलाउड नाही आहे, पण आम्ही विचारपूस केल्यानंतर ते बोलले की काही हरकत नाही, तुम्ही अलाव करू शकता. आम्ही इन्फॉर्मेशन हबमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला अलाव केलं. तर मायक्रोफोन अलाउड नाही आहे, पण असं आपण नॉर्मली शूट करू शकतो, ब्लॉगिंग वगैरे बनवू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता JBRचा व्ह्यू असा दिसतो इथनं. नाईटच्या वेळेस एकदम असं चमचमाती म्हणजे ते तुम्ही ऑनलाईन दुबई बघता ॲक्च्युअलमध्ये ती इथून दुबई बघितली जाते. सगळ्या ठिकाणी असे लाईटिंग्स वगैरे आहेत आणि या बोट्स वगैरे अशा फिरत असतात, त्यामध्ये प्रायव्हेट लोक म्हणजे बुक करून जातात असं. तर हा इथून व्ह्यू आहे बघा, बघू शकता. तर हा व्ह्यू सगळ्यात एक्सपेन्सिव्ह व्ह्यू म्हटलं तरी चालतं आहे. आणि रात्री दिसणारा जो व्ह्यू आहे एकदम खतरनाक असा आहे. आणि हा पण व्ह्यू इथून आहे आईनचा, तुम्ही बघू शकता इथून.